मित्रांनो, सध्या लाडक्या बहीण योजनेबद्दलचा जो एक प्रश्न सारखा विचारला जात आहे तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता नेमकी कधी येणार, कोणत्या तारखेला डिसेंबरचा हप्ता जमा होणार. पण त्याच्या आधी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा. काही महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता, कोणताच हप्ता आतापर्यंत मिळाला नव्हता. किंवा काही महिला अशा आहेत ज्यांना 2 हप्ते मिळाले नव्हते, 3 हप्ते मिळालेले नव्हते. आणि त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. काही महिलांचे जे आधार सीडिंग झालेलं नव्हतं, म्हणजे त्यांच्या बँक खात्याचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह नव्हतं. काही महिलांनी फॉर्म उशिरा भरले होते किंवा काही महिलांचं सगळं बरोबर होतं तरीही त्यांना ते हप्ते मिळाले नव्हते. आता त्याच्या संदर्भातच एक खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता, एकही रुपया मिळाला नव्हता किंवा काही हप्ते मिळाले नव्हते, त्यांना आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर हा डिसेंबरचा हप्ता नाही, हे डिसेंबरचे पैसे नाही, तर याच्या आधी ज्या महिलांचे पैसे राहिले होते, हप्ते थकले होते, त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की करून घ्यायची आहे, ती तुमची आधार सीडिंग पूर्ण झालेली आहे का? म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे, त्या बँक खात्याचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का, हे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता पाहिजे असेल किंवा इथून पुढचे सुद्धा ज्यांना पैसे पाहिजे असतील, त्यांनी सुद्धा एकदा नक्की खात्री करून घ्यायची आहे की त्यांचं आधार सीडिंग आहे, त्यांचं बँक खात्याचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे. कारण असे सुद्धा काही प्रॉब्लेम्स येत आहेत की याच्या आधी डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह होतं, आधार सीडिंग ॲक्टिव्ह होतं, पण ते काही कारणास्तव ते इनॅक्टिव्ह झालेलं आहे, ते ॲक्टिव्ह निघून गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा परत चेक करून घ्या की तुमचं आधार सीडिंग आहे का आणि डीबीटी स्टेटस तुमच्या खात्याचं ॲक्टिव्ह आहे का. ते कसं चेक करायचं आता एकदा बघूयात. तर तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या आधारला बँक खातं लिंक झालं का नाही आणि त्याचं डीबीटी स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह झालं का नाही. त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, सेम या साईटला जायचं npci.org.in या साईटवर आल्यानंतर परत त्याच ठिकाणी जायचं कन्झ्युमरच्या तुम्ही इथे क्लिक केलं. कन्झ्युमर आहे तर खाली तुम्हाला भारत आधार सीडिंग इनॅबलर याच्यावर गेलं. याच्यावर गेल्यानंतर तुम्ही बघा परत त्याच पेजवर जाणार आहोत आपण, जिथे आपण एक ॲप्लिकेशन केलं होतं आधार कार्डला बँक खाते लिंक करण्यासाठी. आता इथे आल्यानंतर आपण बघूयात ऑप्शन काय. आता इथे बघितलं तुम्ही, इथे एक बाण दिसतो तुम्हाला, एक ॲरो दिसतो, ॲरो सारखा पांढरं हे असं. त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर इथे काय ऑप्शन आहेत बघा. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅप स्टेटस. जे गेट आधार मॅप स्टेटस आहे याच्यावर क्लिक करायचं. गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं मॅपिंगचं म्हणजे तुमचं लिंक झालं का नाही ते स्टेटस चेक करायचं. आता आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर काय करायचं, इथे आधार नंबर टाकून झाला कॅप्चा टाकायचा. कॅप्चा म्हणजे जे अक्षर आले तिथे हे टाकून घ्यायचे आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि आता हा OTP कशावर येणार आहे तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा हा OTP येईल. मग OTP आल्यानंतर आता इथे OTP टाकून घ्यायचा आणि तो सबमिट करायचा आणि नेक्स्ट सबमिट केलं की आता इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला तुमचं पूर्ण स्टेटस दिसत आहे की तुमचं म्हणजे आधार बँक लिंक खातं जे लिंक आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही, काय आहे सगळं स्टेटस तुम्हाला आता इथे दिसत आहे.